चला मित्रांनो, आज आपण वाटत खंडाळा या गावी आलो आहे। हे गाव ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते आणि या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये एक शीतपवाडी आहे आणि शीतपवाडीमध्ये एक छोटंसं लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण आज आलो आहे। तरी तुम्हाला हे मंदिर दाखवतो। चला मग आपण मंदिर पाहायला जाऊया। पहा, मंदिरात पाणी जाईल रस्त्याचं, म्हणून त्यासाठी एक छोटासा नाला बनवला आहे आणि हा नाला जातोय थेट दरीत जातोय आणि दरीत छोटीशी एक नदी आहे तीव्र उताराची आणि ती समुद्राला पुढे जाऊन खाडीला जाऊन मिळते। मंदिराच्या बाहेरचा सभोवतालचा परिसर आणि या परिसरात सभामंडप आहे। बघा मंदिराची रचना, बघा मोठे खांब आहेत। या मंदिराची कलाशैली खूपच छान आहे। हा नजारा मंदिरासभोवतालचा। हे मंदिर पूर्वेकडे तोंड करून आहे, डायरेक्ट दरीकडे, तर खाली दरी आहे। हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर, खूपच सुंदर आहे। हे मंदिर 1844 साली बांधलेलं आहे। हे मंदिर 176 वर्षाचं आहे, खूपच जुनं मंदिर आहे। मंदिराची मूर्ती खूपच छान आहे। बघा, मंदिराच्या बाजूला बसण्यासाठी सज्जा त्या काळी केलेला आहे। खूपच छान नजारा आहे आणि या मंदिरात आलं खूप शांत असं वातावरण आहे। बरं वाटतं आपलं, शांत, सुख समाधान आणि शांतीचं माहेरघर म्हणलं तर कोकणच। या मंदिरात सकाळी पुजारी पूजा करून जातात। शक्यतो करून रहदारी कमी असल्याने हे मंदिर बंदच असते शक्यतो करून। मंदिराच्या बाहेर भाविकांना राहण्यासाठी तसेच शौचालयाची व्यवस्था, जेवणाची पण व्यवस्था, कार्यक्रमाची व्यवस्था पण ह्या मंदिरात आहे। खूपच छान मंदिर आहे। बघा फणस, ही नदी आहे, पुढे जाऊन समुद्राला मिळते। खूपच तीव्र उताराची नदी असल्याने पाणी समुद्राला जाऊन मिळते। फक्त आणि फक्त पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज घुमतो इथं। बघा मित्रांनो, कोकण फिरेल तेवढं कमी आहे। बघा मित्रांनो, आपण अख्खं आयुष्य जरी कोकण फिरलो तरी फिरून होणार नाही, एवढं मोठं कोकण आहे। खूप छान मंदिर आहे, शांतता, फक्त आणि फक्त शांतता इथं।